स्वागत आहे तुमचं सानिकाच रेसिपीमध्ये। तर मी आज थोडी वेगळी रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी मी इथं अर्धा किलो गावठी भेंडी घेतलेली आहे, जिच्यामध्ये बिया आहेत आणि तिला वरून काटे आहेत अशी भेंडी, आणि हाताला काटे टोचू नयेत म्हणून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता भेंडीला कट करूयात, मधून एक चीर मारूयात आणि म्हणजे भेंडी दोन भागामध्ये कट करून घेऊयात आणि तिच्यामधले बी सगळं एका साईडला काढून घेऊयात। तर किती छान पांढरे शुभ्र बी आहेत आणि आपली भेंडी किडकी सुद्धा नाहीये। काही भेंड्या खूप किडक्या असतात आणि तर सर्व बिया काढून झालेल्या आहेत। आता कढई गरम झालेली, तिच्यामध्ये आपण ह्या बिया 2 ते 3 मिनिट छान असा परतून घेऊयात। एवढ्यासाठीच परतून घ्यायचं आहे की थोडंसं पाणी वगैरे असतं चिकट होऊ नयेत म्हणून। तर आता आपले सुटसुटीत बिया अशा वेगळ्या झालेल्या आहेत। तर आपली भेंडी छान भाजलेली आहे आणि काढून घेऊयात साईडला, आणि थंड झाली की मिक्सरमधून हिला दरदरी अशी बारीक करून घेऊयात। जास्त ह्याचं हे बनवायचं नाहीये, दरदरच असं पिसायचं आहे। तर मी केलेलं आहे तसं, आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलं 2 चम्मच। खूप सारा लसूण बारीक करून टाकलेला आहे आणि लसूण भाजला की त्याच्यामध्ये आता टोमॅटो बारीक कट केलेला टाकून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात। टोमॅटो परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। आता ह्या भाजीला मसाले सुद्धा जास्त लागत नाही, तर मी 1 चम्मच घेतलेला आहे लाल मिरची पावडर आणि 1 चम्मच घरगुती मसाला घेतलेला आहे आणि 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तर बस, ह्या भाजीला अजिबात जास्त मसाला लागत नाही, आणि तुम्ही जर जास्त मसाला टाकणार तर भाजीची चव आहे ती निघून जाणार आणि दुसरीच भाजीला चव येणार। तर त्यासाठी अजिबात जास्त मसाले वापरायचे नाहीत। आणि आता हे जे मिक्सरमधून बारीक केलेलं होतं त्याच्यामध्ये मी गरम करून पाणी घेतलेलं होतं, ते ओतून घेतलेलं आहे आणि ते छान असं एकदा फिरवून ते कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला। तर अजिबात मेहनत लागत नाही, 10 मिनिटात ही भाजी तयार होते आणि एकदम चवीला एकदम बेस्ट। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। उकळी आली की कोथिंबीर एकदम बारीक करून घेतलेली ती टाकली आहे आणि आपली भाजी छान अशी उकळी आलेली आहे आणि शिजायला लागलेली आहे। तर कोणी पण ह्या पद्धतीत भाजी जर बनवून खाणार तर भाजीची चव कधीच विसरणार नाही। ही भाजी होतेच एवढी चवीला। तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल ना, तरी मार्केटमध्ये भेंड्या सहज अवेलेबल असतात। तुम्ही भेंडी आणा आणि नक्की या पद्धतीत भाजी करून बघा। तर एकदम कट आलेली तर्रीदार अशी भेंडीच्या बियांची भाजी तयार आहे आपली, आणि खायला एकच नंबर। तर जरूर तुम्ही करा।